शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी बळीराम गाडेकर। उद्या दिनांक 23 ऑक्टोबर ते दिनांक 27 ऑक्टोबर पर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस दररोज भाग बदलत होणार आहे। त्यामुळे आता कापसाच्या वाती अटळ दिसत आहे। त्यामुळे ज्यांची काही हरभरा पेरणीचं नियोजन आसन त्यांनी दिनांक 27 ऑक्टोबर पर्यंत आपली हरभरा पेरणी थांबवावी, त्यानंतर आपण पेरणी करू शकता। तर बघूया दिनांक 23 ऑक्टोबर रोजी राज्यात कोण्या जिल्ह्यामध्ये होईल वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस ते। तर करूया सुरुवात। तर 23 ऑक्टोबर रोजी आपल्याला इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती राहील। इकडे सातारा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या दुपारनंतर व रात्री मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होईल। त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा उद्या दुपारनंतर एक बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर बीडच्या उत्तर साईडला उद्या दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होईल। त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगरची पश्चिम बाजू व पश्चिम दक्षिण बाजू आणि जालन्याची एक पश्चिम आणि दक्षिण बाजू दोन्ही जिल्ह्यामध्ये दुपारनंतर रात्री मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होईल। त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होईल वादळी वाऱ्यासह। त्यानंतर नाशिकच्या पूर्वेला एक बहुतेक ठिकाणी वादळी स्वरूपाच्या मध्यम सरी होईल। त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत ह्या लाल रेषेच्या आतील सगळे जिल्हे या जिल्ह्यामध्ये उद्या दुपारनंतर नुसते ढगाळ वातावरण राहील व किंचित एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होईल। तर आता बघूया दिनांक 24 ऑक्टोबर रोजी कोण्या जिल्ह्यात होईल वादळी पाऊस ते। तर दिनांक 24 ऑक्टोबर रोजी इकडे मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव तसेच हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यामध्ये उद्या दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस होईल। त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस होईल सोलापूर तसेच सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये एक मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होईल 24 ऑक्टोबर रोजी। त्यानंतर कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये एक मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। तसेच जे काही पूर्व विदर्भामध्ये एक बहुतेक ठिकाणी 24 ऑक्टोबर रोजी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होईल। तीच कंडिशन इकडे पश्चिम विदर्भाची राहील, एक बहुतेक ठिकाणी वादळी स्वरूपाच्या मध्यम सरी होईल। तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा 24 ऑक्टोबर रोजी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होईल। या मॉडेलवर जरी दाखवत नसला तरी तसं होणार आहे। तर आता बघूया दिनांक 25 ऑक्टोबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते। दिनांक 25 ऑक्टोबर रोजी इकडे पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा तसेच चंद्रपूर, नागपूर, वर्धा ह्या 6 जिल्ह्यामध्ये एक दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। तीच कंडिशन इकडे पश्चिम विदर्भाची राहील। पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी वादळी स्वरूपाच्या मध्यम सरी होईल। त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा दिनांक 25 ऑक्टोबर रोजी वादळी पावसाचा जोर कायम आहे। म्हणजे मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या 8ही जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी वादळी स्वरूपाच्या मध्यम सरी 25 ऑक्टोबर रोजी सुद्धा होणार आहे। त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या वादळी सरी होईल। त्यानंतर पुणे, अहिल्यानगरमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होणार आहे 25 ऑक्टोबर रोजी। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा 25 ऑक्टोबर रोजी वादळी पाऊस कायम आहे। त्यानंतर कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी वादळी स्वरूपाच्या जोरदार सरी होईल। त्यानंतर बघूया 26 ऑक्टोबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते।
तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 27 ऑक्टोबरच्या तुलनेत 26 ऑक्टोबर सुद्धा राज्यात वादळी पावसाचा जोर सगळ्या जिल्ह्यांमध्ये कायम दिसत आहे। त्यामध्ये पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, तसेच पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, तसेच मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, तसेच दक्षिण महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये दिनांक 26 ऑक्टोबर रोजी एक बहुतेक ठिकाणी भाग बदलत वादळी स्वरूपाच्या मध्यम ते जोरदार सरी होणार आहे। त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा एक अधूनमधून वादळी स्वरूपाच्या जोरदार सरी होईल। शेतकरी बंधूंनो, दिनांक 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबर हे 2 दिवसच वाऱ्याचा वेग जास्त राहणार आहे। 25 आणि 26 ऑक्टोबरला वाऱ्याचा वेग कमी होणार आहे। म्हणजे 25ला आणि 26ला जो काही वादळी वाऱ्यासह पाऊस व्हायचा तर तो न होता नुसता मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर आता बघूया दिनांक 27 ऑक्टोबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते। तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 27 ऑक्टोबर रोजी आपल्याला वादळी स्वरूपाचा जो पाऊस आहे तर हा जास्त जोर इकडे उत्तर महाराष्ट्र, त्यामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यामध्ये राहील। त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना उत्तर साईड, त्यानंतर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये 27 ऑक्टोबर रोजी वादळी स्वरूपाचा मध्यम ते जोरदार पाऊस होईल। त्यानंतर मराठवाड्यातील जे खालचे जिल्हे आहेत नांदेड, लातूर, धाराशिव, तसेच बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी वादळी स्वरूपाच्या मध्यम सरी होईल। त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यामध्येच एक बहुतेक ठिकाणी मध्यम सरी होईल। त्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण व किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल। त्यानंतर कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये 27 ऑक्टोबर रोजी अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होईल। इकडे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी वादळी स्वरूपाच्या मध्यम सरी होईल। गडचिरोलीच्या उत्तरेला एक मध्यम सरी होईल। तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला दिनांक 23 ऑक्टोबर ते दिनांक 27 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यात जो काही वादळी स्वरूपाचा मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे त्या पावसासंदर्भातला अंदाज। शेतकरी बंधूंनो, आता कापसाच्या वाती अटळ दिसत आहे, मात्र ज्या शेतकऱ्यांची हरभरा पेरणी बाकी राहिलेली असेल त्यांनी आपली हरभरा पेरणी दिनांक 28 ऑक्टोबरपर्यंत थांबवावी। शेतकरी बंधूंनो, आज इतकेच। नमस्कार।